कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा धारदार चाकूने सपासप वार करून खून, पतीवर हातोड्याने हल्ला, गंभीर जखमी। घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान महिलेच्या खुनात झाले। महिलेवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला, तर तिच्या पतीच्या डोक्यात हातोडा मारून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं। ही धक्कादायक घटना विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे घडली। या घटनेत मनीषा मोहन केसरेकर वय 35 यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर वय 45 गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी फरीद अब्दुल शेख वय 52 याच्या विरुद्ध कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6च्या सुमारास मनीषा केसरेकर या पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या। त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फरीद शेख यांनी घरामागील रस्त्यावर कचरा टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। यावरून मनीषा यांनी शेख याला कचरा टाकण्याबाबत जाब विचारला, त्यातून दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपीने मोहन यांना कानाखाली मारली। त्यानंतर आरोपी घरातून हातोडा आणि चाकू घेऊन आला। त्याने मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केलं। तसेच मनीषा यांच्या डोक्यात आणि पोटात चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेत कुटुंबियांची भेट घेत डॉक्टरांच्याकडून उपचार सुरू असलेल्या पतीची चौकशी केली। तसेच या घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांनी फास्ट ट्रॅकवर खटला चालवून आरोपीला फाशी मिळावी, तसेच अशा जिहादी वृत्तीच्या व्यक्तीचा एन्काउंटर करावा अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली। आज 15 ऑगस्ट आहे। अखंड देशभर स्वतंत्र दिवस सगळे उत्साहात साजरा करतायत आणि अशा दिवशी एक बेळगावहून खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे। या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची मिसेस मनीषा केसरीकर, त्यांची 2 मुलं, म्हणजे ते 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आलेले आहेत। गौंडी काम करणारे, विटाचं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, असं फार कष्टाचं काम करणारे हे कुटुंब आहे। आणि त्या सगळ्या परिसरामध्ये, कुपवाड परिसर, शांतीनगर परिसरामध्ये हे 20 वर्षापासून अनेक आता आमचे सगळे तिथले सहकारी भेटत आहेत। ते 500 घरांचं काम या नवरा बायकोनी केलं असेल। आणि त्यांच्या बाजूला दुर्दैवानं 7 महिन्यापूर्वी ते जिथं राहायला गेले, नवीन घर त्यांनी बांधलं, त्या घरामध्ये राहायला गेले, तिथं हा जिहादी प्रवृत्तीचा माणूस तिथं राहायला होता। आणि 7 महिने झालं सातत्याने ह्या लोकांना त्रास देतोय, तुम्ही इथं राहायचं नाही म्हणून। घरावरती दगड टाकणं, घराच्या समोर खरकट टाकणं, मांस खाऊन सगळं तिथं फेकून देणं, घरामध्ये रात्री बॅटऱ्या लावणं, हे बिचारे कधी त्याला एका शब्दानं बोलले नाहीत, काहीच कारण नाही। आज सकाळी तर 6ला उठल्या यानं त्यांच्याबरोबर दंगा घातला, तुम्ही इथं राहायचं नाही, आणि म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। आणि त्या मारहाणीमध्ये दुर्दैवानं आता त्या लेडीचा मृत्यू झालेला आहे। आणि त्या लेडीचे पती मोहनराव मृत्यूशी झोन देत आहेत, डोक्यामध्ये हातोडा मारलेला आहे। म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची ही मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे। आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे। सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38।